मजा जिंदगी से हो दिल को ना पसंद असं त्यांनी बाबासाहेबाबद्दल त्यांना जे वाटलं ती कविता लिहून त्यांनी अर्पण केली त्यांना. आणि ते असं म्हणतात की बात होती मुझे लगता है असे. म्हणून त्यांनी जेव्हा आता साहेब शेजारी बसलेले आहेत ते दोन्ही थिएटर सुटले तेव्हा संगीता आणि अंजली आम्ही गच्चीवर उभे होतो. रंगीबेरंगी कपडे घातलेले अनेक लोक जथ्थेचे जथ्थे बाहेर पडत होते. यानंतर सन्मान्य साहेबांना विनंती करतो की आमचे प्रेरणास्थान असलेले आमच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करत आहे. आणि हेच काम करत असताना आमच्या या संस्थेमधून काही विद्यार्थी हे उच्च पदावरती गेलेले आहेत आणि त्या पदावरती त्यांची शोभा वाढावी म्हणूनच ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेअंतर्गत असणाऱ्या संत तुकाराम प्राथमिक विद्यालय, तुकाराम सोनू हायस्कूल, ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या शाळेमधून प्रगत झालेल्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत सोहळा उपस्थितीमध्ये सुरू झालेला हा निखिल सुदाम हिवाळे की तो पोस्टामध्ये शासनाच्या ड्युटीवरती रुजू झालेला आहे. हे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य आहे. मेहनत घ्यावी लागते. ही सर्व मेहनत जेव्हा विद्यार्थी करतो, विद्यार्थी काहीतरी बनतो. विद्यार्थ्यांनी देखील पोस्टामध्ये सर्व्हिस आमच्या या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी सर्वांनी यांचं स्वागत करा. आता झालेल्या शिक्षक साहित्यांनी शाळेत असतानाचे अनुभव त्या निबंधामध्ये लिहिलेले आहेत आणि त्या पुस्तकरूपामध्ये या ठिकाणी छापून शिक्षक साहित्य संमेलनामध्ये उपस्थित झालं होतं. तरी त्योहार है, खुशियों का है त्योहार, ना तेरा है ना मेरा है, ये सबका है त्योहार. ये प्यार का पैगाम है, ये प्यार का पैगाम. मुबारक ईद मुबारक, ईद मुबारक. सजाएंगे आज पर हुए पेड़ बल जाएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राह आएंगे. कुछ समझ न पाएगा फूल बिछाए राह आएंगे. नैना भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राह आएंगे. इंडिया सजन मेरा इंडिया, ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया. ये मेरा इंडिया, आई लव माय इंडिया. गीत आपल्या समोर सादर होत आहे.
ज्ञानदीप शिक्षण संस्थाचे सिनियर संमेलन आहे, काय सांगणार त्याच्याबद्दल? खूप छान वाटतंय. मी शिक्षण विस्तार अधिकारी असताना जिल्हा परिषदमध्ये प्रकाश सोनवणे सरांनी या ज्ञान संदीप शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि हे छोटंसं रोपटं त्यावेळेला लावलं. एखादी शाळा चालवणं फार अवघड असतं, त्यातल्या त्यात मागासवर्गीय समाजातल्या व्यक्तीनं शाळा चालवणं फार कठीण असतं. परंतु त्यांनी गोरगरिबांच्या पाल्यांसाठी आणि अशा स्लम वस्तीमध्ये शाळा सुरू केली. खरं म्हणजे पदरमोड करून आणि घरचा खर्च करून त्यांनी या शाळा या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत आणि खूप आनंद वाटतोय की असं वाटत नाही की आपण स्लम एरियाच्या शाळेचं स्नेह संमेलन या ठिकाणी बघतो आहोत म्हणून. खूप सुंदर अशा प्रकारचे परफॉर्मन्स विद्यार्थी या ठिकाणी एक से बढ़कर एक सादर करत आहेत. सुरुवातीचा परफॉर्मन्स आपण बघितला की सर्व धर्म समभावाचा जो काही संदेश विद्यार्थ्यांनी आपापल्या वेगळ्या कृतीतून त्या ठिकाणी दिलेला आहे. तर मला असं वाटतंय की पालकांच्या विद्यार्थ्यांचा जो काही हात आहे तो खूप चांगल्या सक्षम अशा संस्था चालकाच्या मुख्याध्यापकाच्या हाताने त्यांनी दिलेला. शिक्षणासमोर बरोबरच जे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक भाग घ्यावा. नाही, सांस्कृतिक कार्यक्रम जे काय आहेत आपण जेव्हा नेहमी म्हणतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, तर त्यामध्ये 4 भिंतीच्या शिक्षणासोबतच हे जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात, मग ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, यामधून मुलांमध्ये जे काही क्षमता असतात त्या बाहेर येत असतात आणि मुलांचं व्यक्तिमत्व निखरत असतं. म्हणून अशा कार्यक्रमांची नितांत गरज असते. तर आज जे सिनियर संमेलन आहे त्याचा मुख्य उद्देश काय आहे सर? मुख्य उद्देश हाच आहे की मुलांमध्ये भरपूर सुप्त गुण असतात, त्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म आपण देणं गरजेचं असतो. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या किंवा स्नेह संमेलनाच्या निमित्ताने मुलांमध्ये जे काही ॲक्टिंग असेल, डान्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलागुण भरपूर असतात, त्यांना वाव देण्यासाठी किंवा बाहेर आणण्यासाठी गरज असते. मला शंकरराव बोराडे, MIDC वाईस पोलिटिशियन, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री सोनवणे साहेब यांनी आम्हाला कार्यक्रमाला आमंत्रित केले आणि विशेष म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यामध्ये राहिलेले दशरथे सर यांचं आम्हाला मार्गदर्शन फार मोलाचं लाभलेलं आहे आणि आम्ही समाधानी आहोत. बस, धन्यवाद.